नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर आजचा माझा शेवटचा स्वामींचा गुरुवार आहे, तो म्हणजे 9वा गुरुवार आहे आज माझा. आणि आज संध्याकाळी आज आहे उद्यापन संध्याकाळी. तर त्याच्यासाठी आज मी छान अशी पूजा केली, जशी लास्ट म्हणजे सेकंड लास्ट गुरुवारी केली होती. 8व्या गुरुवारी छान फोटो ठेवला होता. तेव्हा धनलक्ष्मीची कुंचनची सेवा केली होती, कारण तेव्हा पौर्णिमा होती आली होती ना, तेव्हा मी धनलक्ष्मी कुंचनची सेवा केली होती. पण आज मी नेहमी 9व्या गुरुवारी, जेव्हा फर्स्ट गुरुवारी असं नाही करत, पण जेव्हा 9वा गुरुवार असतो, उद्यापन असतं, त्या दिवशी मात्र मी सगळ्या माझ्या पोथी पूजेला लावत असतो. ते म्हणजे स्वामींचं गुरुचरित्र माझ्याकडे आहे, त्यानंतर स्तवांचं पुस्तक आहे, सारामृताचं आहे. जेवढे माझ्याकडे पुस्तकं आहेत मी तेवढी आज स्वामींच्या याच्या पूजेला लावत असतो. तर आजची अशी छोटीशी पूजा केली. आज कालपासून माझी थोडीशी तब्येत पण डाऊन आहे, म्हणजे सर्दी खोकला थोडा शक्तपणा, पण तरी पण आज झालीये माझी पूजा. म्हणजे त्यांनीच करून घेतली माझ्याकडे पूजा. आणि आज मला खूप डॉक्टरकडे वगैरे जाऊन आलो मी. थोडंफार म्हणजे थोडंफार आता गोळ्या वगैरे खाईन आता मी. मम्मीनी खिचडी केली आहे, तो आता ती खाणार आहे. त्याच्यानंतर मला खिचडी एवढी आवडत नाही, पण आज खावी लागणार, का अजून गोळ्या पण खायच्या आहेत. तर म्हणून तर स्वामींची छान अशी पूजा झाली. स्वामी खूप छान दिसतात. सगळ्या प्रकारच्या फुलांमध्ये आज स्वामी आहेत. शेवंती, गोंडा, अष्टर, गुलाब, चाफा, म्हणजे 5 फुलांमध्ये आज स्वामी आपले बसलेले आहेत. 5 प्रकारची जी फुलं आहेत ना, त्याच्यात स्वामी आज बसले. बघा, गुलाब आहे, अष्टराचं फुल आहे, गोंडा आहे, त्याच्यानंतर शेवंती आहे, त्यानंतर मोगरा आहे. असे 5 प्रकारच्या फुलांमध्ये आज स्वामी आपले बसले आहेत. म्हणजे आज किती छान दिसतंय. आज स्वामींचा चेहरा पण खूप आज हसरा दिसतोय. मी नंतर तुम्हाला माझ्या फोन मधून दाखवेनच. आणि आज खूप छान अशी पूजा आली, म्हणजे सारखंच बघावं वाटतं. त्याच्यानंतर ह्या दिव्याबद्दल तुम्ही विचार की हा दिवा कुठला आहे, तर हा दिवा तुपाचा दिवा लावतो मी नेहमी स्वामींकडे. तर तुम्ही तुपाच्या फुलवातींचा व्हिडिओ बघितला असेल तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये मी देईन, तर तो जाऊन तुम्ही नक्की बघा. तर तो मी तिथे तुपाचा एक दिवा लावतो नेहमी, कारण तो असलेला बरा. नॉर्मल तेलाचे दिवे तर साईडने मी ते 2 लावलेत, पण प्लस एक मध्ये एक तुपाचा दिवा ठेवलाय. तशी आजची सिंपल झाली. आज उंबरठ्याची पूजा पण सुद्धा खूप सुंदर झाली. तर तुम्हाला दोन्ही पूजा आता मी नीट दाखवतो, तर मग चला. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा टास्क आहे तो म्हणजे जेवणाचा. आणि तो टास्क म्हणजे असं का महत्वाचं म्हटलं गेलं, कारण आपण कुठली जेव्हा पूजा मांडतो तर सगळ्यात महत्वाचा तो म्हणजे नैवेद्य असतो. आणि मग तेव्हाच आपली साधा तुम्ही दुधाचा जरी दाखवलात तरी चालतं, पूर्ण जेवणाचं दाखवलं पाहिजे असं नसतं. तेव्हाच आपली पूजा जी आपण एवढी मांडतो ना ती सफळ संपूर्ण होते नैवेद्याने. शेवटचा भाग असतो तो नैवेद्याचा. तर त्याचीच आज माझी तयारी आता म्हणजे सुरू आहे, ती म्हणजे अजून पुरी. मग तुम्हाला मी पुढे सुद्धा तुम्हाला मी दाखवेन नैवेद्य नक्की काय काय केलं होतं, आणि तुम्हाला आता मी सांगतो सुद्धा. तो नैवेद्यामध्ये केलं होतं डाळ, भात, बटाट्याची भाजी, मटकीची भाजी, बटाटा भजी, कांदा भजी, पुरी केली होती. आणि असं छान आम्ही प्रसादासाठी शिरा केला होता. पहिला ठरवलं होतं की सगळ्यांना वाटायला म्हणून आपण खीर देऊ, पण सगळे खीर नेणार कसे, म्हणजे काय काय जण मी बोलवलं होतं बाजूच्या बिल्डिंग मधून, आमचे माळ्यावरचे वगैरे असांना बोलवलं होतं. मग खीर नेताना त्यांना प्रॉब्लेम होणार, तर म्हटलं की नको, त्यापेक्षा आपण शिऱ्याचं मिळून की आपण शिरा ठेवूया, जसं पूजेला असतो सत्यनारायण पूजेला अगदी तसंच आपण शिरा ठेवूया. तर म्हणून आम्ही शिऱ्याचा नैवेद्य करायचा ठरवला, म्हणजे एखादं गोड म्हणून देवाच्या ताटात काहीतरी असावं, तर म्हणून आम्ही
शिरा ठरवला आणि मग त्याच्यानंतर मी शिऱ्याची रेसिपी सुद्धा तुम्हाला पुढे सांगणारच आहे. तोपर्यंत आता मी सगळ्या ज्या माझ्या पुऱ्या आहेत ना त्या तळून घेतो. आता एकदा मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन की पुरी अशी टब्ब फुगायला नक्की काय काय करायचं असतं पुरीच्या ह्याच्यासाठी. तुम्हाला नक्की हवं असेल तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा. मी तुम्हाला याची रेसिपी नक्की कम्युनिटी पोस्ट मध्ये तरी देईन आणि जरी मी कम्युनिटी पोस्ट मध्ये दिली नाही तरी मी तुमच्यासोबत एखाद व्हिडिओ करून शेअर करेन. कारण बरेच दिवस झाले रिझल्टच्या नंतर माझा रिझल्ट लागला तो शेवटच्या बाजू मी ब्लॉग टाकला, त्याच्या पुढे अजून मी ब्लॉग टाकलाच नाहीये. तर हा म्हणून बोललं की आपण माऊलींचाच ब्लॉग ह्याचा टाकूया. तर चला आता आपण शिरा कसा बनवायचा म्हणजे प्रसादाचा शिरा कसा बनवायचा तो बघूया. तर पहिलं काय करायचं, छान असं तूप घ्यायचं. आता मी वाटी जी ह्याच्यात वाटीने जे टाकली तर ते 2 वाटी मी रवा घेतला होता, तो छान मस्त भाजून घेतला. त्याच्यानंतर अर्धी वाटी आपण तूप घ्यायचं. अर्ध्या वाटी तुपामध्ये मी अर्ध केळं टाकलेलं आहे, कारण 2 वाटी आपण रवा घेतलाय, जास्त एक अख्खं केळं टाकू नका, एक अर्ध केळं पुरेपूर होऊन जातं. आणि मग त्याच्यानंतर यामध्ये घालायचे ड्रायफ्रुट्स. ड्रायफ्रूट पण चांगले त्यामध्ये छान असे भाजले गेले पाहिजेत. नॉर्मल सोनेरी रंग यायला सुरुवात झाली की मग आपण पुढची प्रोसेस करायला स्टार्ट करायचं. त्याच्यानंतर केळी पूर्ण मॅश करायची. आता माझा जो चमचा होता तो चांगला फ्लॅट होता, तर मला मॅश करायला जमत होतं. तुम्हाला तसं जमत नसेल तर तुम्ही मॅशरने सुद्धा मॅश करू शकता. मग ह्याच्यानंतर यामध्ये घालायचा तर रवा जो आपण भाजून घेतलेला आहे तुपामध्ये, तर तो रवा घालायचा आणि तो पूर्ण त्याला छान असं ते मिक्स करून घ्यायचंय त्यामध्ये. आता अशा पद्धतीचा फ्लॅट चमचा वापरल्याने बघा काय होतं की आपण ते नीट सगळं सार असं मिक्स करू शकतो, म्हणून तसे फ्लॅट चमचे वापरा. त्याच्यानंतर ज्या वाटीने आपण रवा मोजला आहे त्या वाटीने 1 वाटी आपण दूध घ्यायचं आणि 1 वाटी पाणी घ्यायचं. पाण्याने काय होतं, तुम्ही फक्त प्युअर दुधामध्ये सुद्धा बनवू शकता, पण दुधात बनवलं की एवढा फळफळीत होत नाही. जर तुम्ही दूध आणि पाणी हे दोन्ही सेम समप्रमाणात वापरला तर तुमचा शिरा एकदम मस्त बनतो. आणि मग त्याच्यानंतर आता पूर्ण छान बघा फ्लॅट चमच्यामुळे किती छान मिक्स करता येतं. तर अगदी तसंच फ्लॅट चमचा तुम्ही असं वापरा याच्यासाठी. तर आता पूर्ण छान असा मिक्स करायचा आणि एखाद झाकण ठेवायचं आणि एखाद 5-6 मिनिटं किंवा 2 ते 3 मिनिटं, कमीत कमी 2 ते 3 मिनिटं झाकण ठेवायचं आणि मग त्याला थोडंसं हे करून घ्यायचं आणि म्हणजे थोडं वाफ होऊ द्यायची त्यामध्ये. त्याच्यानंतर मग त्यात मी ज्या वाटीने मोजून घेतलं त्या वाटीने 1 वाटीला थोडंसं कमी अशी साखर घातली आहे, जेणेकरून अजून चांगली चव येईल. आणि साखर घातल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला घालायचंय आपली वेलची पावडर. साखर तर खूप कंपल्सरी आहेच, तर वेलची पावडर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही घालू शकता, पण वेलची पावडर चांगली टेस्ट देते म्हणून वेलची पावडर नक्की घाला, विसरू नका. त्यानंतर तुम्ही यात जायफळ घालू शकता किंवा अजून काय काय आपले वेगवेगळे चारोळी असतात किंवा बाकीचं अजून खूप काय काय असे ड्रायफ्रुट्स असतात, तुम्ही यामध्ये ते गार्निशिंग म्हणून वरती सुद्धा नंतर टाकू शकता. आणि मग हे झाल्याच्या नंतर आपण 2दा वाफ देणार आहोत. आपण मागाशी आता एकदा आपण वाफ दिली, त्याच्यानंतर आता आपला पूर्ण साखर वगैरे टाकून रेडी झालंय. मग त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि कमीत कमी 2 ते 3 मिनिटं छान शिजवायचं. जय जय सद्गुरु स्वामी समर्थ, आरती करू गुरुवर्या रे. अगाध महिमा तव चरणांचा, वर्णायामती देया रे. अक्कल कोटी वास करुनिया, द्राविणी घटित चरिया रे. मीना पाशे बद्ध करुनिया, तोडीले भव गया रे. जय जय सद्गुरु स्वामी समर्थ, आरती करू गुरुवर्या रे. अगाध महिमा तव चरणांचा, वर्णायामती देया रे. गावे कुशिले स्वामी कहारे, अक्कल कोटी तू पहारे. समाधी सुख जे भोगुनी डोले, धन्य स्वामी वर्या रे. जय जय सद्गुरु स्वामी समर्थ, आरती करू गुरुवर्या रे. अगाध महिमा तव चरणांचा, वर्णायामती देया रे. से म्हणजे सर्व समर्था, कीन किती भव भयारे. इतके देई दीन दयाळा, भजतप अनुसरारे. जय जय सद्गुरु स्वामी समर्थ, आरती करू गुरुवर्या रे. अगाध महिमा तव चरणांचा, वर्णायामती देया रे.
आणि मग त्याच्यानंतर आता सुरुवात झाली ती म्हणजे उद्यापनाला. स्वामींची 6:30 वाजता नैवेद्य आरती झाली, म्हणजे 6:30 वाजता नैवेद्य दाखवला स्वामींना मी पूर्ण जेवणाचा. आणि मग त्याच्यानंतर उद्यापनाला आमच्या सुरुवात झाली ती म्हणजे आज शेवटचा 9वा गुरुवार होता आणि 9व्या गुरुवारी जेवढ्या आपले सवाष्णी भेटतील किंवा जेवढ्या कुमारिका भेटतील तेवढ्या आपल्याला हळदी कुंकू देऊन काहीतरी द्यायचं असतं. तर आम्ही काय असं वाण म्हणून देत नाही, मग आम्ही नक्की फळं वगैरे आणतो. आणि त्याच्यानंतर माऊलींच्या पूजेमध्ये व्रतामध्ये जो आपण साईडला नारळ ठेवतो, जो 9 गुरुवार पूजतो, तो फक्त एका सवाष्णीच्या ओटीमध्ये भरायचा असतो. तो नारळ त्या दिवशी तिथून उचलायचा आणि मग त्याच्यानंतर तोच नारळ आपण सवाष्णीच्या ओटीत घालायचा, असं करायचं. दुसरा नारळ घ्यायचा नाही, तो जो नारळ असतो तो सवाष्णीच्या ओटीत भरायचा असतो. तुम्ही बोलाल मध्ये पूजेच्या मध्येच उचलायचा, तर तसं चालतं. आपण सवाष्णीला त्या दिवशी 9व्या गुरुवारी तर आपण ठेवायचा, त्याच्यानंतर तो आपण उचलायचा आणि सवाष्णीच्या ओटीमध्ये द्यायचा. त्याच्यानंतर आता बघा स्वामींच्या नारळाची जागा रिकामी झाली आहे, म्हणजे आता स्वामींचा जो नारळ होता तो आमच्या वहिनींना दिलेला आहे. ह्या आमच्या समोरच राहतात, त्यांचं पण हल्लीच लग्न झालंय. त्याच्यानंतर ह्या काकी आहेत ज्या आमच्या शेजारी राहतात, म्हणजे एक्झॅक्ट आमच्या बाजूला राहतात आणि ज्यांची आता आम्ही ओटी भरली ते वहिनी आमच्या समोरच राहतात एक्झॅक्ट. आणि मग त्याच्यानंतर ह्या पण म्हणजे आमचा जो मजला आहे ना तो पूर्ण असा बघायला गेलं तर स्वामी भक्तांचाच आहे. म्हणजे 101 स्वामी भक्त, 102 स्वामी भक्त, 103 स्वामी भक्त, 105 स्वामी भक्त, 108 स्वामी भक्त. फक्त 3 रूम असे आहेत, ते थोडे म्हणजे रेंटनी असतात ते, तर म्हणून ते स्वामी भक्त नाहीयेत. पण आमचा माळा म्हणायला गेला तर पूर्ण स्वामी भक्त आहे. आणि माझं घर काल आहे ना, म्हणजे मला इतकं छान फील झालं, म्हणजे मी कधीही असं डोक्यातही विचार केला नव्हता आणि स्वामींनी सगळं डिटेल आमच्याकडनं करून घेतलं. आणि मी असंच म्हणेन स्वामी आमच्याकडनं नेहमी असंच करून घेतील. त्याच्यानंतर ज्यांची आम्ही ओटी भरली होती त्यांनी पण आमच्या मम्मीसाठी ओटी घेऊन आले होते, मग त्यांनी पण आमच्या मम्मीची ओटी भरली. आणि त्याच्यानंतर माझं काल घर असं मठ किंवा असं मंदिरच झाल्यासारखं मला फील झालं. सगळे येत होते, छान स्वामींच्या माऊलीच्या पाया पडत होते, त्यानंतर सगळे साष्टांग नमस्कार आपल्या माऊलीला घालत होते. त्याच्यात ह्या काकी तुम्हाला मी सांगितल्या मागाशी आमच्या शेजारी राहतात. मग ज्या ज्या आल्या आमच्याकडे, ज्यांना ज्यांना आम्ही बोलवलं होतं ते सगळे आमच्याकडे उद्यापनाच्या दिवशी आले. आणि सर्वांना माऊलींची ओढ, सगळे म्हणजे त्यांना सगळ्यांना माझं घर आवडतं, माझं देवघर आवडतं आणि मी जे जे काही देवाचं करतो ना ते सगळं त्यांना आवडतं. त्याच्यानंतर स्वामींनी खूप आज सेवा पण माझ्याकडनं करून घेतल्या. त्याच्यासोबत आज त्यांच्यासाठी आणि काय माहिती मला काय झालं, मागच्या 3 गुरुवारपासून मला वेळच लागले की संध्याकाळी 6:30 वाजता नैवेद्य हा स्वामींना दाखवलाच गेला पाहिजे, जसा केंद्रामध्ये दाखवला जातो. माझ्याकडे केंद्राचा ग्रुप आहे, सो त्याच्यात म्हणजे नेहमी 6:30ची नैवेद्य आरती असते गुरुवारची. मग त्याच्यानंतर ही आमची मनविता आली, मग अजून बरेचसे काय काय जण आले, तर मी काय काय जणांचं शूट पण घेतलं नाही. त्याच्यानंतर मी आमच्या सोनम बहिणी आल्या, त्या त्या साईड त्या म्हणजे त्या बिल्डिंग मध्ये राहतात, पण आमचं जाळीत म्हणजे असं आमच्या इथे कसं जवळजवळ बिल्डिंग आहेत, मग ह्या बिल्डिंग टू त्या बिल्डिंग मध्ये आपण इझिली जाऊ तर नाही शकत पण बघू शकतो असं आहे. तर त्या बिल्डिंग मध्ये राहतात. त्याच्यानंतर ह्या त्यांच्या सासूबाई, तर त्याच्यानंतर आमच्याकडे समोर पण बहिणी राहतात आणि तिथे पण बहिणी राहतात, कारण त्यांच्या दोन्ही हसबंडला मी दादाच म्हणतो. आणि मग त्याच्यानंतर मग त्यांना पण मम्मीनी हळदी कुंकू वगैरे केलं आणि मग त्याच्यानंतर खूप छान फील झालं. आणि स्वामींचं सतत नामस्मरण मी टीव्हीवरती लावलं होतं आणि छान स्वामींचं त्यावर चित्र सुद्धा होतं आणि खूप छान झालं. म्हणजे इमॅजिन केलं नव्हतं ना, ठरवलं होतं की असंची गोष्ट होईल, पण नाही. आणि प्रसाद तर सगळ्यांना आवडला, सगळ्यांनी खूप छान बोलले प्रसाद, आणि सगळ्यांना प्रसाद हा खूप आवडला. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. की जसं की आता तुम्ही बघितलं तर पूर्ण आपला जेवणाचा जो भाग होता तो पण झाला, त्याच्यात उद्यापनाचा सगळ्यात महत्वाचा भाग होता तर तो पण कम्प्लीट झाला. आणि स्वामींनीच आमच्याकडनं सगळं करून घेतलं. आणि एक गोष्ट कालच्या याच्यात मी बघितली, म्हणजे उद्यापनाच्या वेळेला सगळे येत होते आणि सगळे म्हणजे असं म्हणजे एखादं माणूस मंदिरात गेल्यावरती देवाच्या पाया पडतं, नतमस्तक होतं, पूर्ण साष्टांग नमस्कार घालतं, तसं दोघं तिघ जणांनी घरी केलं. आणि उद्यापनाला जे जे आले ते सगळे स्वामी भक्त होते. कोणी म्हणजे असं सगळे स्वामी भक्त होते. ज्या आजी तुम्हाला मी मगाशी दाखवल्या काकी, त्या पण स्वामी भक्त होत्या. त्यानंतर आमच्या वहिनी स्वामी भक्त होत्या. त्याच्यानंतर आम्ही बरंच असं खूप छान छान म्हणजे खूप चांगलं झालं. आणि सगळ्यात महत्वाचं एक गोष्ट ती म्हणजे की सगळ्यांच्या घरी ना जेवणाचा थोडा थोडा का प्रसाद होईना तो सगळ्यांच्या घरी गेला.
म्हणजे जे जे आमच्याकडे उद्यापनाला आले होते ना त्यांच्याकडे, तर मेन म्हणजे मी तर सगळ्यांसाठी प्रसादाचा शिरा ठेवला होता, म्हणजे सगळ्यांना वाटायला म्हणून. पहिली खीर ठरवली होती. म्हटलं खीर कशी ते लोक घरी नेतील वगैरे, जे लांबून म्हणजे त्या बिल्डिंग मधनं आम्ही बोलवलं होतं एकांना वगैरे, ते कसे खीर नेतील वगैरे. तर म्हणून मग आम्ही विचार केला की मग आपण शिऱ्याचा प्रसाद ठेवूया. मग तुमच्यावर शिऱ्याची सुद्धा रेसिपी शेअर झाली. आणि काल थोडा पसारा वगैरे होता म्हणून एवढं काय चांगलं मला शूट घेता आलं नाही. पण मला जेवढं जमलं मी तेवढं तुमच्यासोबत उद्यापनाचं शेअर केलं. तर आता माझी उत्तरपूजा झालीये आणि माझी तब्येत पण थोडीशी डाऊन आहे. सर्दी खोकल्याचं सुरूच आहे अजून. असंही तो प्रश्न वेगळा आहे. तर खूप छान झालं, म्हणजे माझं घर आहे ना काल मंदिरासारखं झाल्यासारखं मला खूप फील झालं. म्हणजे माझं घर असं पूर्ण एक देवस्थान सॉरी, एक मंदिर झालं स्वामींचं, म्हणजे मठ झालं असं मला वाटलं. पण आता सगळं सामान आहे म्हणून ते घरच झालं. पण मला वाटलं, पण ते असं सगळे येऊन इतकं छान पाया पडते, छान स्वामींना त्यांनी प्रसाद आणला काय काय जणांनी. एका आजीनी फणसाचे गरे आणले, कोणी शेवबुंदी आणली, कोणी काय काय कोणी कोणी कायनी मिठाई सुद्धा आणली होती स्वामींसाठी. त्याच्यानंतर छान चाफ्याची एक आजीने त्या काकींनी फुलं सुद्धा आणली होती. तर असं खूप छान, म्हणजे मला असं वाटलं की माझं घर असं मंदिर मठच बनून गेलंय. असं छान एकदम मला फील झालं आणि खूप आनंद सुद्धा झाला की कोण आपल्या घरी येतं, आपल्या माऊलींच्या पाया पडतं. छान असं मला खूप भारी वाटलं. आणि माझं देवघर पण सगळ्यांना आवडतं, सगळ्यांना माझं देवघर आवडतं. तर असं छान आजचं म्हणजे कालचा पूर्ण हे झालं. हा दुसऱ्या दिवशीचं शूट आहे, जी क्लिप आहे ती दुसऱ्या दिवशीची आहे. तर आता मी नाश्ता करतो, गोळ्या खातो मेन जे महत्वाचं आहे, कारण ते खूप होणं गरजेचं आहे. कारण काल उपवास होता आणि काल माझा अर्धा दिवस तर जेवण करण्यातच गेला. आणि मला तर मम्मीला करायला द्यायचंच नव्हतं, मला करायचं होतं, कारण माझ्या हातातून स्वामींना माझ्या जेवायला द्यायचं होतं. आणि मागच्या 3 गुरुवारपासून, म्हणजे हा 7वा, 8वा आणि 9वा, हे जे 3 गुरुवार आहेत ना, तेव्हा मी प्रयत्न केला की स्वामींना 6:30 वाजताच नैवेद्य दाखवण्याचे. आणि तसं अगदीच सेम तसंच झालं. 6:30 वाजताच नैवेद्य दाखवला गेला स्वामींना. आणि आरती सुद्धा आम्ही घेतली. तर आरतीमध्ये सुद्धा काय चुकलं असेल तर सॉरी सर्वांना, आता सॉरी म्हणतो. जर आरतीमध्ये काही बाकीचे साईडचे वगैरे ऑडिओ आले असतील तर मग सर्वांना आता परत सॉरी म्हणून सांगतो. तर चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आवडला असेल तर चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया तशा उद्याच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.